स्क्वेअर लेग, त्यानंतर एक शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, शॉर्ट कव्हर पॉइंट, त्यानंतर शॉर्ट पॉइंट आणि एक फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आणि डीप मध्ये निश्चितच मनोगत व्यक्त केलं होतं की आम्ही ऋतुजा स्पोर्ट्सला 75 धावांपर्यंत रोखू आणि ही धावसंख्या आम्ही सहजतेने चेस करू. आमची गोलंदाजी चांगली आहे, मात्र ऋतुजा स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाने चोख प्रत्युत्तर दिलं होतं. सांगितलं होतं की आम्ही 90 पेक्षा जास्त धावा करू आणि त्याच अनुषंगाने मैदानावरती पावलं उचलली गेली आहेत आणि 2 षटकाखेर तब्बल 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मग या ठिकाणी जे संघ या ठिकाणी खेळत आहेत त्यांनी प्लेइंग 11ची आपली लिस्ट यादी या ठिकाणी द्यायची आहे. गोलंदाज अमोलचा वापर केलाय, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, कव्हर क्षेत्रामध्ये बीट केलंय. अतिशय चांगला चेंडू गोलंदाज अमोलचा, डावखुरा गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे या तिसऱ्या षटकामध्ये. पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. दुपारच्या रणरत्या उन्हामध्ये आपण पाहतोय हा सामना इथे सुरू आहे. टेम्परेचर जर पाहिलं तर 40 पेक्षा जास्त अंश सेल्सिअस. यावेळी चेंडू पूल केला, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो, फक्त एक धाव, व्हेरी गुड फिल्डिंग. त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिले गेले. पॉवर प्ले संपलाय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 29. तिसरं षटक मार्गस्थ. क्षेत्ररक्षण विखुरलेल्या पॉवर प्ले नंतर पाहू शकता. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर डीप मध्ये कव्हर्स मध्ये देखील क्षेत्ररक्षक पाहू शकता आपण. संख्या 29. प्रथम पारितोषिक 75,000 रुपये रोख रक्कम. आदरणीय विवेक शेठ नार्वेकर साहेब, अध्यक्ष शहापूर शहर भारतीय जनता पार्टीचे. अमोल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस चेंडू मिस टायमिंग, यष्टीरक्षक मात्र पाहत राहिला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. यावेळेस एक धाव घोषित आहे. बघा नशिबाची साथ मिळते, कारण आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन आणि त्यानंतर शॉर्ट फाईन लेग हा परिसर डिक्लेअर झोन आहे आणि त्या काळ्या पडद्याच्या मागे जर चेंडू गेला तर त्या ठिकाणी धावा घोषित आहेत. आणि इथे मात्र शरदला नशिबाची साथ मिळते, कारण नेहमी आपण पाहतोय त्या ठिकाणी प्रोटेक्शन असतं. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक लावण्यात येतोय, मात्र डिक्लेअर झोन असल्या कारणाने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. इथे मात्र सुदैवाने बचावला हा फलंदाज आणि धावसंख्या धावफलकावर 30 धावा. पुन्हा एकदा यावेळेस अमोल, यावेळेस स्ट्राईकला निलेश. अमोल टू निलेश. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला, ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूच्या लाईन मध्ये येत नाही, फुटवर्क नाही. बघा एक चांगला फलंदाज होण्यासाठी तुमच्याकडे 3 गोष्टी प्रामुख्याने असायला हव्यात. तुमचं पद्धलालित्य, फुटवर्क, चेंडूवरची नजर आणि तुमचं शॉट सिलेक्शन. या 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या तर निश्चितच एक चांगला फलंदाज म्हणून तुम्ही निश्चितच चांगली कामगिरी करू शकता. मात्र जागेवरनं खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावर 30. मात्र चेंडू मिस टायमिंग पुन्हा एकदा त्या ठिकाणी डिक्लेअर आहे आणि इथे एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 31 धावा. अमोलची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अमोलने जर पाहिलं तर 5 चेंडू फेकल्यात, फक्त 3 धावा खर्च केल्यात. अतिशय चांगली गोलंदाजी. बघा प्रत्येक षटकानंतर धावसंख्या कमी कमी होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकात 21 धावा, त्यानंतर 7 आणि आतापर्यंत 5 चेंडूत फक्त 3 धावा. यावेळेस अमोल एक डावखुरा गोलंदाज, एक शैलीदार गोलंदाज आणि सातत्याने अमोलने चांगली कामगिरी आपल्या संघाच्या माध्यमातून दाखवलेली आहे आणि ती कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस स्ट्राईकला मात्र शरद, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आणि शरदच्या पारीचा अंत. बडी मछली जाल में फस गई, वाघाची शिकार. शरद बॅक टू द पॅव्हिलियन. आणि इथे मात्र आनंद साजरा करताना आपण पाहतोय युवराज स्पोर्ट्सचे खेळाडू, कारण शरदला इथे बाद केल्यानंतर ज्या शरदने मात्र धावांचा वणवा पेटवला त्या मैदानावरती, त्या शरदला बाद करून ते मात्र जल्लोष केला जातोय मैदानावरती. कारण शरद अतिशय नावाजलेला फलंदाज, जो 3ऱ्या क्रमांकावर येऊन ज्याने विस्फोटक खेळ दाखवला, आक्रमक फलंदाजी दाखवली, धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला, मात्र या शरदला
तंबूचा रस्ता दाखवून या अमोलने मात्र फार मोठं यश संपादित केलंय मैदानावरती आणि यावेळेस ऋतुजा स्पोर्ट्सचा तिसरा गडी बाद होतोय आणि धावसंख्या धावफलकावर बाद आपण 31 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी बघा. 5 चेंडूत फक्त 3 धावा दिल्या होत्या मात्र ज्या विकेटची नितांत गरज होती तो विकेट्स मिळवून दिल्या अमोलने आणि ते मात्र शरदला बाद केलंय. शरदच्या विकेटची किंमत माहिती आहे या युवराज स्पोर्ट्सला. सोन्याला जरी भाव कमी झाला असला तरी सोन्यापेक्षा जास्त किंमत होती या शरदच्या विकेट्सला आणि ती विकेट्स मिळवून दिले अमोलने आणि इथे मात्र डावाला खिंडार पाडण्याचं काम केलंय. धावसंख्या धावफलकावर 31. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक रुपेश व्यापारी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडनं. नवीन फलंदाज संदेश 5व्या क्रमांकावर. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 31 धावा. पहिल्या षटकात 21 धावा नंतरच्या 2 षटकात फक्त 10 धावा आल्यात. बघा कशा प्रकारे कमबॅक केलाय युवराज स्पोर्ट्सने. मात्र पुन्हा एकदा रुपेश ओव्हर द विकेट. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आत येतोय फुटवर वळतोय पूर्णपणे बीट केले फिरकीचं जाळ्यात. इथे मात्र पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न करतायत. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात 7 धावा दिल्या आणि संघनायकाने पुन्हा एकदा रुपेशवर विश्वास दाखवला आणि रुपेशने मात्र पहिला चेंडू डॉट फेकलाय. बघा डॉट चेंडू निश्चितच या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये महागात पडतात कारण निर्धारित षटकाच्या सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू हा तोला मोलाचा असतो आणि प्रत्येक चेंडू इथे मात्र तोलून मोलून टाकला जातोय. यावेळी चेंडू पूल करतायत शॉर्ट मिड विकेटला. इथे मात्र अति घाई मात्र बचावल्यात. पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये मागे परतले. डॉट चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. पुन्हा एकदा रुपेश. यावेळेस मात्र स्लोअर 1 चेंडू फ्लाईट एट मात्र लेग स्टंप वर होता आणि लेग स्टंप वर हा चेंडू बाहेर वळलाय आणि जास्त बाहेर निघाला लेग स्टंपच्या बाहेर. पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. 32 धावा. 2 चेंडू डॉट फेकलेत. बघा या इनिंग मध्ये तब्बल 6 चेंडू डॉट गेलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 1 षटक वाया गेलेले आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही या ठिकाणी. बस रुपेश व्यापारी ओव्हर द विकेट. मात्र दिशेपासून भरकटलेत. 2 चेंडू बॅक टू बॅक या ठिकाणी डॉट फेकले आणि त्यानंतर मात्र 2 चेंडू वाईड फेकलेत आणि या 2 चेंडूची मात्र इथे भरपाई झाली आहे. ऋतुजा स्पोर्ट्सची बघा 2 धावा मिळाल्यात कारण ऑफ स्विंग गोलंदाजी करतायत. मात्र चेंडू त्यांना ऑफ स्टंपवर ठेवणं गरजेचं आहे. जर चेंडू मिडल स्टंपवर टाकला तो वळणार आणि तो बाहेर निघणार. आता मात्र चेंडू फुल केला. क्षेत्ररक्षक वॉड कॅच वर्ल्ड क्लास फिल्डिंग. फलंदाज बाद. चौथा धक्का. जबरदस्त झेल. 100% कमिटमेंट काय असते दाखवत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता डीप मध्ये. अगर राखीव खेळाडू पाठवा. आपल्या खेळाडूंची नावं या ठिकाणी निश्चितच आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. आमच्या गुणलेखकाला आणि त्याचबरोबर आम्हाला देखील त्याची मदत होईल तरी आपण राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. यावेळेस अतिशय चांगला झेल. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा खेळ असं म्हटलं जातं. असा वाक्प्रचार आहे क्रिकेट मधला आणि इथे मात्र अप्रतिम झेल पकडलाय. बघा स्वतःला झोकून दिलं वेगाने धावत आले आणि हा झेल त्यांनी इथे अतिशय चांगल्या प्रकारे पकडलाय. धावसंख्या धावफलकावर 33 धावा. 2 चेंडू जर वाईट सोडले तर 3 चेंडू सुरेख फेकल्यात रुपेश व्यापारीने. धावसंख्या 33 धावफलकावर. एका बाजूला इंडियन प्रीमियर लीग 10वा सीझन सुरू आहे आणि सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये प्रीमियर लीगचं आयोजन आम्ही पाहतोय. यंदाच्या मोसमातली ही आमची 8वी स्पर्धा आहे. प्रीमियर लीगची 8वी स्पर्धा. अनेक प्रीमियर लीग आम्ही कव्हर केल्या यंदाच्या मोसमामध्ये आणि प्रथमच शहापूरच्या या नगरीमध्ये आम्हाला संधी देण्यात आलेली आहे. योगेश भोईर त्याचबरोबर निश्चितच आमचे विजयदादा भगत असतील अभिजित असतील यांच्या विनंतीला मान ठेवून आम्ही या ठिकाणी निश्चितच यावेळेस स्कॉर्पियनचं स्ट्रॉंग अपील नियम क्रमांक 27 नुसार अपील केलं जात आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. उठी जो एक उंगली तो दुःख की बात और 2 उंगलियां उठी तो खुशी की बात. मात्र इथे एक बोट वर आकाशाकडे आणि 5वा धक्का यावेळेस लागतोय ऋतुजा स्पोर्ट्स.
बघा पहिला धक्का 0 धावसंख्येवर लागल्यानंतर शरद सारख्या फलंदाजाने ज्या प्रकारे विस्फोटक खेळ दाखवला त्या मैदानावरती, मात्र शरद बाद झाल्यानंतर कोणताही फलंदाज इथे जबाबदारी स्वीकारत नाही. क्रिकेटचा दुसरा अक्षर आ सांगतं रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे जबाबदारी. क्रिकेटमध्ये बाद होऊन जबाबदारी ढकलणं फार सोपं असतं, जबाबदारी स्वीकारणं फार कठीण असतं. मात्र जबाबदारी कोण स्वीकारेल? कारण 5 गडी बाद झाल्या, जवळजवळ अर्धा संघ गारद झालाय. मात्र ही गाडी रुळावरनं सरकली आहे. या गाडीला रुळावर कोण आणेल? ही बुडणारी नौका किनाऱ्यावर कोण लावेल? आणि कोणता असा फलंदाज असेल या मैदानावरती ऋतुजा स्फोटचा, जो संघाला एक मोठी धावसंख्या प्रस्थापित करून देईल? कारण संघ अडचणीत सापडलाय. 33 धावा धावफलकावर आणि 5 गडी बाद झालेले आहेत. यावेळेस नवीन फलंदाज येतोय हेमंत. यावेळेस शफल झालेत, मात्र चेंडू टप्पापर्यंत जास्त वळतोय. आणि यावेळेस चेंडू जर पाहिला तर अतिशय चांगल्या प्रकारे टर्न केला, मात्र टप्पा चुकीचा. ऑफ ब्रेक रन करत असताना चेंडू तुम्हाला आउटसाइड ऑफ स्टंपवर ठेवावा लागतो, मात्र चेंडू मिडल स्टंपवर फेकतायत, त्यामुळे चेंडू लेग स्टंपवर निघतोय. आणि इथे मात्र वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 34 धावा. अखोटामध्ये चेंडू पूल केलाय, चेंडू स्क्वेअरच्या दिशेने. अतिशय चांगली कन्सेप्ट या ठिकाणी पाहतोय आपण. खाडे विद्यालय एक ऐतिहासिक मैदान. या मैदानावरती अनेक क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात, मात्र या मैदानावरची शहापूरची आन बान शान धर्मवीर चषक याच मैदानावरती आयोजित करण्यात येतोय. या स्पर्धेचे शिल्पकार विजयदादा भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाते. यावेळेस मात्र पंच वाईटचा इशारा करतायत. खराब चेंडू. 36 धावा. बघा या षटकामध्ये सारं काही पाहायला मिळेल. डॉट चेंडू पाहिले आपण, वाईट चेंडू पाहिले, गडी देखील बाद करताना पाहिले. एक नाट्यमय षटक या ठिकाणी सुरू आहे. पुन्हा एकदा रुपेश व्यापारी ओव्हर द विकेट. हा चेंडू पूल केलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषे बाहेर. SPL षटकार. गुड शॉट. अतिशय चांगल्या प्रकारे अकुटप्याचा चेंडू होता, जागा बनवली स्ट्रोक साठी आणि पूल केला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 42 धावा. बघा या षटकात 4 षटक या ठिकाणी संपलेले आणि या 4थ्या षटकात तुम्हाला सारं काही पाहायला मिळेल. डॉट चेंडू, वाईट चेंडू, गडी आणि एक मोठा फटका देखील आपण पाहिला. शेवटच्या चेंडू षटकार. धावसंख्या धावफलकावर 42. बघा 4 षटकात 42 धावा, म्हणजे अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. आणि याच गतीने जर 4 षटका पुढची खेळून काढली तर 80 पेक्षा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतील. मात्र इथे मधल्या क्रमांकाच्या फलंदाजावर आणि तळाच्या फलंदाज जबाबदारी असणार आहे एक मोठी धावसंख्या उभी करण्याची. पहिल्या 4 षटकात 42 धावा इथे आलेल्या आहेत. मात्र उर्वरित 4 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारतील हे पाहावं लागेल. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 75,000 रुपये रोख रक्कम. आदरणीय श्री विवेक शेठ नार्वेकर साहेब, अध्यक्ष शहापूर शहर भारतीय जनता पार्टी. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी पाहू शकता आपण. शहापूर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हे 50,000 रुपये ही द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आले. आणि तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये माननीय श्री भास्कर शेठ जाधव, अध्यक्ष शहापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे. 2 मान्यवरांकडून प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, त्याचबरोबर आमच्या समितीतर्फे शहापूर क्रिकेट समितीच्या वतीने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. एकूण जर पाहिलं तर रोख रक्कम तब्बल 1,50,000 रुपये रोख रक्कम राशी व इतर काही वैयक्तिक पारितोषिक आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 42. 10.50 ची सरासरी राखलेली प्रति षटका मागे. बघा वेळ जास्त घेऊ नका. जो वेळ तुम्हाला दिलाय त्या वेळेच्या आत निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला ही 8 षटकं फेकावी लागतील, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नियम इथे सर्वांसाठी समान आहेत. नियमांपेक्षा कोणीच मोठा नाहीये आणि इथले नियम सर्वांनाच माहिती आहेत. त्यामुळे आपण या नियमांचं पालन करा.
वेळ जास्त घेऊ नका. गोलंदाज यावेळेस येतोय हेमंत. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक. राऊंड द विकेट. हा चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप. पंच पुन्हा एकदा. या ठिकाणी 2 हात समांतर रेषेमध्ये. वाईटचा इशारा. खराब चेंडू यावेळेस पाहतोय आपण. वाईट जास्तीत जास्त रुपेश व्यापारीच्या षटकात तब्बल 4 वाईट चेंडू आपण पाहिले होते मागाशी आणि या षटकाची सुरुवात देखील वाईडने झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर 43. यावेळेस अतिशय चांगला झेल बघा. कॉटन बॉल. वॉट अ कॅच. जबरदस्त झेल. फॉलो थ्रू मध्ये जेव्हा तुमचं वेट समोर ट्रान्सफर होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या बॉडीवर नियंत्रण ठेवून हा झेल पकडणं फार कठीण असतं. मात्र इथे हेमंतने हा झेल पकडलाय आणि इथे मात्र फलंदाजाला थोडंसं आश्चर्य वाटले कारण अतिशय चांगल्या प्रकारे झेल पकडलाय. आणि इथे वाईड चेंडू फेकल्यानंतर सुरेख कमबॅक आणि 6वा धक्का. यावेळेस ऋतुजा स्पोर्ट्स संघाला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 43 स्थिरावलेली. 5वं षटक मार्गस्थ. 8 षटकांचा हा सामना. एकूण पहिली 2 षटक ही पॉवर प्लेची आणि तिसरं जे षटक असेल तुम्ही जेव्हा बॅटिंग पॉवर प्ले घ्याल ते तुम्ही 3ऱ्या ते 7व्या षटकापर्यंत कधी घेऊ शकता. फक्त 8व्या षटकापर्यंत ते तुम्हाला घेता येणार नाही. यावेळेस मात्र 6वा धक्का. संघ इथे मात्र पाहिलं तर संघाची परिस्थिती गंभीर झालेली आहे. हा संघ या संघाची अडचण आपण पाहतोय वाढत चाललेली आहे. मात्र या अडचणीतून बाहेर जर काढायचा असेल तर इथे नॅचरल खेळ करावा लागेल. नैसर्गिक खेळ करावा लागेल तरच एक मोठी धावसंख्या उभी करता येईल. अन्यथा ज्या प्रकारे युवराज स्पोर्ट्स संघाने कमबॅक केलंय आणि यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो. पहिल्या षटकात 21 धावा आणि त्यानंतर मात्र नंतरच्या 3 षटकात फक्त 21 धावा. यावेळी चेंडू हलक्यातने शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. मात्र बॅकिंग उशिराने येते. हरकत नाही. मात्र सीमारेषेवरनं क्षेत्ररक्षक धावत आलाय. इथे बॅकिंग करत असताना 1 धाव मात्र रोखू शकले नाहीये. धावसंख्या धावफलकावर 44. पहिल्या षटकात 21 धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या 3 षटकात आपण पाहिलं 21 धावा. म्हणजे बघा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी उस तरफ. हे चित्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आणि या सामन्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळाले. हा चेंडू ऑन साइडला फ्रंट फुटवर आले. चेंडू विरकावून दिला मिड विकेट व स्क्वेअर लेगच्या मधोमध. SPL षटकार. गुड शॉट. धावसंख्या इथे मात्र धावांचं अर्धशतक पूर्ण. ऋतुजा स्पोर्ट्सचं 50 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 50 धावा इथे लावलेल्या आहेत. 90 धावा इथे मारण्याची त्यांचा मानस आहे. मात्र इथे 6 गडी बाद झाल्यानंतर तळाचे फलंदाज मात्र इथे फाईट करत असताना या षटकार आलाय. फलंदाज सचिनच्या बॅटमधून. बघा सचिनच्या बॅटमधून दुसरा षटकार येतोय. सचिन आलाय 6व्या क्रमांकावर आणि 6व्या क्रमांकावर येऊन सचिनने 2 चेंडूचा सामना करून 2 षटकार लगावलेत. बघा फार मोठी जबाबदारी इथे सचिनच्या खांद्यावरती. हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक समोर आणि आता मात्र सचिन देखील बाद होतोय. असं वाटलं होतं सचिन या मैदानावरती थांबेल. एक चांगली भागीदारी पाहायला मिळेल. मात्र विधीला ते मंजूर नव्हतं. या हेमंतला ते मंजूर नव्हतं आणि या युवराज स्पोर्ट्सला ते मंजूर नव्हतं. आणि त्यामुळे तिथे फलंदाज सचिनच्या पारीचा अंत. 12 धावांचं योगदान दिलंय 3 चेंडूमध्ये. 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. मात्र ही इनिंग आणखीन मोठी झाली असती तर संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचला असता. मात्र इथे सचिन बाद झाला आणि या ठिकाणी फलंदाज निखिल बाद झाले आहेत. मात्र सचिन या ठिकाणी आमचे स्कोरर सचिन त्यांनी लिहिलेले आहे. त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन. बघा राखीव खेळाडू आपण पाठवा कारण सगळ्याच खेळाडूंची नावं आमच्या गुणलेखकांना माहिती नाही. त्यामुळे आपण राखीव खेळाडू पाठवायचे आहे. 50 धावा आणि 50च्या धावसंख्येवर 7वा धक्का. हेमंत हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पापर्यंत चेंडू बाहेर निघतोय. बीट केलंय. डॉट चेंडू. नवीन फलंदाज स्ट्राईकला पाहतोय आपण ज्ञानेश्वर. सचिन निखिल बाद झाला 12 धावांचं योगदान देऊन आणि त्याच्या जागेवर नवीन फलंदाज ज्ञानेश्वर 9व्या क्रमांकावर. या षटकातील शेवटचा चेंडू हेमंतचा.
हा चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही. चेंडू शॉर्ट मिड विकेटला. मात्र चेंडू गॅदर करायच्या आधीच एस्टनवर लावण्याची घाई इथे केली आहे. त्यामुळे इथे चेंडू हातातून निसटलाय आणि इथे एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या धावफलकावर 51 धावा. 42 धावा होत्या 4 षटकात. या षटकात जर पाहिलं तर 9 धावा आल्यात आणि 51 धावा धावफलकावर पाहायला मिळते. असं 10.20 ची सरासरी राखलेली आहे. मात्र अजूनही 3 षटक शिल्लक आहेत आणि या 3 षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय हा ऋतुजा स्पोर्ट्स संघ हे पाहावं लागेल. 6-7 गडी बाद झालेले आहेत. जर पाहिलं तर तळाचे फलंदाज या ठिकाणी स्ट्रगल करत असताना, झुंज देत असताना पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी त्याचा पंचांचा इशारा. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं आमच्या स्कोररच्या मनामध्ये, त्यामुळे इथे थोडीशी चर्चा करत होतं. बॅटिंग पॉवर प्ले यावेळेस घेण्यात आलाय तो 6व्या षटकामध्ये. बघूया बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे धावा इथे बनवत आहेत फलंदाज ज्ञानेश्वर आणि त्याचबरोबर गुड्ड्या, असे 2 फलंदाज. गुड्ड्या 8व्या क्रमांकावर, मात्र ज्ञानेश्वर 9व्या क्रमांकावर आलाय. आणि गोलंदाज येतोय यावेळेस अनिकेत पहिल्यांदाच अनिकेतचा वापर केलाय बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. बघूया अनिकेतची फार मोठी परीक्षा असणार, कारण बॅटिंग पॉवर प्ले आणि पॉवर प्ले म्हटल्यानंतर फार मोठी परीक्षा असते गोलंदाजांची, कारण क्षेत्ररक्षण हे बंधनकारक असतं. आणि या षटकात आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये ऑन साइडला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, आणि त्याचबरोबर एक वाईडिश लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना आपण यावेळेस पाहतोय. अनिकेत यावेळेस कॉमेडी बॉक्स एंड कडनं पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू अतिशय चांगला चेंडू. बघा टप्पा पडल्यानंतर कोण बदलतो, चेंडू बाहेर निघतोय आणि डावखुर या गोलंदाजांना निश्चितच एक देणगी असते. चेंडू बाहेर नॅचरल लेग ब्रेक आउटस्विंग ते करू शकतात. अनेक गोलंदाज ज्यांनी निश्चितच डावखुरे गोलंदाज आणि क्रिकेट विश्वामध्ये निश्चितच आपला ठसा उमटवला आपल्या चांगल्या गोलंदाजीमुळे. इथे मात्र अनिकेतने सुरेख चेंडू फेकलाय. हा चेंडू यावेळेस मात्र गगनभेदी, गगनचुंबी, आसमानी टोला, SPL षटकार. गुड शॉट. पहिला चेंडू डॉट गेला, हरकत नाही. मात्र दुसरा चेंडू समोर टाकला, फुलर लेन. आधीच्या चेंडूच्या तुलनेत जर पाहिलं तर हा चेंडू समोर टाकला. पहिला चेंडू गुडलेन स्पॉट वरनं बाहेर काढला, मात्र चेंडू समोर फेकला आणि इथे मात्र हा षटकार. धावसंख्या धावफलकावर 57 धावा. अतिशय चांगला फटका, परफेक्ट टायमिंग. बॅट आणि बॉल मध्ये फलंदाज यावेळेस पाहतो आपण गुड्ड्याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. धावसंख्या धावफलकावर 57. चेंडू मात्र यावेळेस व्यासपीठाच्या वरून मागे जात असताना चेंडू आता इथे आलेला आहे. अतिशय चांगला फटका. धावसंख्या धावफलकावर 57 धावा. 7 गडी बाद झालेले आहेत. तळाचे फलंदाज मात्र या ठिकाणी आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून देण्याचा प्रयत्न करतायत. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातली ही पहिली सलामीची लढत युवराज स्पोर्ट्स वर्सेस ऋतुजा स्पोर्ट्स या 2 बलाढ्य संघादरम्यान. अनिकेत पुन्हा एकदा यावेळी चेंडू मात्र कव्हर क्षेत्रामध्ये, प्रोटेक्शन नाही त्या ठिकाणी. 2 धावा मात्र सहजतेने पूर्ण करतायत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3री धाव देखील इथे पूर्ण केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धाव्याने संघाची धावसंख्या 60च्या घरामध्ये. पहिला चेंडू डॉट फेकला आणि त्यानंतरच्या 2 चेंडूत मात्र आपण पाहतोय यावेळेस 9 धावा येत आहेत. स्ट्राईकला फलंदाज ज्ञानेश्वर. गुड्ड्या मात्र या ठिकाणी पाहतोय चांगला प्रयत्न करतोय. एक मोठा फटका दाखवला, त्यानंतर एक सुरेख फटका ऑफ साइडला. प्रोटेक्शन नव्हतं त्या ठिकाणी. पॉवर प्ले सुरू आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेत गुड्ड्याने इथे मात्र परफेक्ट गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं गुड्ड्याच्या बॅटमधून. हा चेंडू यावेळेस मात्र A1 क्वालिटीचा सुपर ब्रँडेड फटका, षटकार. गुड शॉट.
ज्ञानेश्वर बी दाखवतोय हम भी किसी से कम नाही, गुड्ड्याने मारलाय, मी देखील मारू शकतो. आणि इथे मात्र हा षटकार ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 66 धावा. बघा या सामन्यामध्ये आपण पाहू शकता सुरुवात चांगली केली होती ऋतुजा स्पोर्ट्सने, मात्र मधल्या 3 षटकामध्ये धावा आल्या नाही. आणि त्यानंतर मात्र इथे ऋतुजा स्पोर्ट्सचे तळाचे फलंदाज फाईट करत असताना या मैदानावरती हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा असं म्हटलं होतं. बचेंगे तो और भी लढेंगे. 2 षटकार. मात्र यावेळेस क्रिकेटचं मादक सौंदर्य इनसाइड आउट. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेबाहेर, SPL चौकार. गुड शॉट ज्ञानेश्वर, व्हेरी गुड बॅटिंग, अतिशय चांगली फलंदाजी. 70 धावा. बघा बॅटिंग पॉवर प्ले का घेतलाय हे दाखवत आहेत आणि पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची दाखवत आहेत. 1970 पॉवर प्लेचा नियम आणण्यात आला. मैदानात जबरदस्त हिटिंग पाहायला मिळावी त्यामुळे या नियमाला आणल्या. मात्र सर्वात प्रथम वर्ल्ड क्रिकेट सिरीज मध्ये याचा वापर करण्यात आला आहे. मात्र पहिल्या 5 विश्वचषक मध्ये पॉवर प्लेला स्थान दिले गेले नाही. मात्र 1996च्या विश्वचषक मध्ये जो विश्वचषक श्रीलंका संघाने जिंकला होता तो विश्वचषक, त्या विश्वचषकामध्ये पॉवर प्लेला स्थान दिले गेल्या आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलंय सनत जयसूर्य आणि रोमेश कालुवितरणाने की पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची. 5 चेंडू या ठिकाणी. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा. या चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑन वरनं पुढे सरकल्यात. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. मात्र चेंडू यावेळेस एस्टना डायरेक्ट हिट होतोय. 1 धाव इथे मिळते आणि धावसंख्या धावफलकावर 6व्या षटकाखेर 71 धावा. बघा 75 धावांवर रोखण्याचा जो मानस होता युवराज स्पोर्ट्सच्या संघनायकाचा, मात्र 71 धावा या 6 षटकात आल्यात आणि उर्वरित 12 षटकामध्ये बघूया किती धावा येतात. मात्र या षटकात जर पाहिलं तर बघा सर्वात महागडं षटक इथे पाहायला मिळते. 20 धावा. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जबरदस्त फलंदाजी ज्ञानेश्वर आणि गुड्ड्या या 2 फलंदाजांनी मात्र संघाचा जो डाव इथे निश्चितच सावरलाय, कोसळणारा डाव इथे सावरलाय आणि एक चांगली भागीदारी ज्ञानेश्वर आणि गुड्ड्यामध्ये. 71 धावा आणि आता मात्र 2 षटक शिल्लक आहेत. शेवटची 2 षटक स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर आणि या डेथ ओव्हर मध्ये बघूया किती धावा येत आहेत. गोलंदाज अमोल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक वाडिश लॉंगॉनचा चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो. मात्र इथे थ्रो पकडता आला नाहीये. गोलंदाज मात्र चांगलं बॅकिंग. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 72. शहापूर तालुका क्रिकेट समिती व अलामुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने शहापूर प्रीमियर लीग 2017 4थं वर्ष. हवे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र 8वा धक्का. फलंदाज बाद. इथे मात्र अमोलने ही भागीदारी ब्रेक केलेली. बघा ही चांगली भागीदारी या मैदानावरती पाहायला मिळत होती. मात्र इथे फलंदाज बाद झालाय. गुड्ड्या बाद होतोय आणि आठवा गडी बाद होतोय. बघा यावेळेस सेकंड लास्ट जोडी मैदानावरती. धावसंख्या धावफलकावर 72 धावा. 11 धावांची उपयुक्त खेळी साकारून मात्र गुड्ड्या बाद झाला. शरदने 25 धावांचं योगदान दिलं होतं सुरुवातीला आणि नवीन फलंदाज शिवाजी. सामोल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू ऑन साइडला, खराब क्षेत्ररक्षण, स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र 2 धावा. आंखों में इशारा कर दिया और देखते ही देखते दूसरा रन पूरा कर दिया आणि या 2 धाव्याने संघही धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 74 धावा. 7वं षटक मार्गस्थ. अमोलच्या माध्यमातून षटक फेकलं होतं. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. त्यानंतर गुड्ड्याला बाद केलं आणि या 3ऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावर 74.
अमोल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट फ्रंट फूट वर आले डान्सिंग डाऊन द विकेट मात्र चेंडू बॅट वर घेता आला नाहीये चेंडूच्या लाईन मध्ये आले नाही चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकले नाहीये चेंडूला मिडल करता आले नाही आणि हा डॉट चेंडू डॉट चेंडू आपण पाहतोय आणि धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 74 धावा 4 चेंडू फेकल्यात म्हणजे अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये बघूया किती धावसंख्येपर्यंत मजल मारतायत यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न क्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि ते मात्र पुन्हा एकदा बीट व्हेरी गुड बॉलिंग अतिशय चांगला कमबॅक अमोलचा बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकल्यात अमोलने पहिलं जर षटक पाहिलं तिसरं षटक हाताळतोय 7 धावा दिल्या होत्या अमोलने या षटकात देखील चांगली गोलंदाजी हा मात्र इथे चेंडू एज लागून डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि इथे 1 धाव घोषित आहे आणि 1 धावेने संघाई धावसंख्या धावफलकावर 75 धावा फक्त 4 धावा बघा वाजवी या ठिकाणी पाहायला मिळते अमोलच्या गोलंदाजीचे विश्लेषण जर आपण पाहिलं तर 2 षटकं त्यांनी हाताळल्यात 11 धावा त्यांनी दिलेल्या 2 षटकामध्ये या ठिकाणी बघा पहिलं षटक अमोलने हाताला फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि इथे मात्र 4 धावा म्हणजे 7 धावा त्यांनी दिल्या एकूण आणि 2 गडी बाद केल्यात इकॉनॉमिकल गोलंदाजी इकॉनॉमिकल रेटचं बाद 3.50 अतिशय चांगली गोलंदाजी धावसंख्या धावफलकावर 75 मात्र एका इनिंग मध्ये इंटरनॅशनल मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी जर कोणी केली असेल तर फिल सिमन्सने लेंडी सिमन्सचे जे अंकल माजी क्रिकेटपटू वेस्ट इंडिजचे सर्वात इकॉनॉमिकल एका सामन्यातली गोलंदाजी फिल सिमन्सच्या नावावरती ज्यांनी 10 षटकं फेकली होती आणि त्यात 8 मेडन षटकं फेकली होती आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या लेंडी सिमन्सचे अंकल फिल सिमन्स हा एक विक्रम आहे इंटरनॅशनल क्रिकेट मधला वन डे इंटरनॅशनल मधला डॉट चेंडू इथे मात्र अतिशय चांगला चेंडू बॅक टू बॅक टप्पा पडत चेंडू टेक ऑफ घेतोय थोडासा बाउन्स घेतोय आणि फलंदाज मात्र इथे बीट होतोय पहिला चेंडू टप्पापर्यंत थोडासा खाली राहिला मात्र दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर टप्पापर्यंत थोडासा बाहेर देखील निघाला कोण बदललाय चेंडूने आणि डॉट चेंडू 2 पाहतोय आपण शेवटचं षटक पंकज फेकतोय तर मात्र फ्रंट फूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट झाले होते मात्र इथे चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही 3 चेंडू डॉट बघूया 3 चेंडू डॉट या ठिकाणी फेकल्यात मात्र अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत पंकज राऊंड द विकेट हा चेंडू यावेळेस हलकसा अपील आत्मविश्वास कमी उत्साह जास्त आहे अपील मध्ये आणि 4 चेंडू डॉट आता मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की निर्धाव षटक जाते की काय मेडनवर फेकली जाते की काय मात्र बघूया 4 चेंडू डॉट फेकल्यात स्लॉगर म्हणजे हाणामारीचे षटक आणि या हाणामारीमध्ये या षटकामध्ये फक्त आता मात्र हा चेंडू परफेक्ट मिडल चेंडू जातोय स्क्वेअर लेगला A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका षटकार 4 चेंडू डॉट फेकले आणि बघा 5वा चेंडू शॉर्ट ऑफ लेन फेकला त्या चेंडूला पूल केला स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार धावसंख्या धावफलकावर 81 धावा शेवटचा चेंडू आता मात्र षटकातील असं वाटलं होतं मेडन षटक पहिलं फेकलं जातंय की काय या शहापूर प्रीमियर लीग 2017 मधलं पहिलं मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन षटक फेकण्याचा विक्रम शॉन फॉलकच्या नावावरती 313 मेडन षटक त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये फेकलेले आहेत हा चेंडू यावेळेस सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये आणि इथे मात्र फलंदाज बाद आणि 8 षटकं संपल्यात एकूण धावसंख्या धावफलकावर 9 गड्याच्या मोबदल्यात 81 धावा बघा एका संघनायकाने सांगितलं होतं 75 धावापर्यंत आम्ही रोखू आणि दुसऱ्या संघनायकाने सांगितलं होतं की 90 धावापर्यंत आम्ही 90 धावापेक्षा जास्त धावा करू मात्र या दोन्ही धावसंख्येच्या मधली ही धावसंख्या पाहायला मिळते 81 धावा आणि 82 धावांचं टार्गेट आता मात्र ठेवण्यात आलंय ते म्हणजे युवराज स्पोर्ट्स संघासमोर So, 81 धावा धावफलकावर लावलेले आहेत ऋतुजा स्पोर्ट संघाने बघूया आणखीन या सामन्यामधला थरार अजूनही शिल्लक आहे बघूया
पुढील लढत असणार आहे श्रद्धा इंडियन्स वर्सेस अर्जुन टायगर. दोन्ही संघाच्या संघ नायकाने टॉस बॉक्स मध्ये यायचंय नाणेफेकीसाठी. युवराज स्पोर्ट्स वर्सेस ऋतुजा स्पोर्ट्स ही पहिली लढत आपण पाहताय. शहापूर क्रीडा नगरीमध्ये भव्य दिव्य असं आयोजन शहापूर तालुका क्रिकेट समिती व आलामुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहताय. शहापूर प्रीमियर लीग 2017. त्या ठिकाणी टॉस साठी नाणेफेकीसाठी उपाध्यक्ष नीरज बोंबे शहापूर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. श्रद्धा इंडियन्स वर्सेस अर्जुन टायगर या दोन संघाच्या संघ नायकांच्या मध्ये या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण पाहू शकता. ब्याऐंशी धावांचं लक्ष आहे. बघूया युवराज स्पोर्ट्स या संघासमोर 82 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. ऋतुजा स्पोर्ट्सने 9 गडी बाद 81 ही धावसंख्या नोंदवलेली आहे धावफलकावर. बघूया ही धावसंख्या पुरेशी असेल का. मात्र युवराज स्पोर्ट्स संघ कशा प्रकारची कामगिरी करतोय. ही धावसंख्या चेस होईल का की या धावसंख्येला रोखण्यात येईल. अनेक प्रश्न आहेत. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि क्रिकेटमध्ये कोणतेही परीक्षण नेहमीच फेल असतं. मात्र बघूया 82 धावा. या 82 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी मैदानावरती उतरले. हेमंत आणि विनोदची जोडी मैदानावरती 82 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. ऋतुजा स्पोर्ट्स संघाकडनं क्षेत्ररक्षण लवकर लावायचे बघा. वेळ जास्त वाया घालू नका. ऋतुजा स्पोर्ट्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचे. निर्धारित 45 मिनिटं त्यात 8 षटकं फेकण्यासाठी तुम्हाला 40 मिनिटं दिली जातील आणि ही 5 मिनिटं जर पाहिली तर ड्रिंक्स त्यामध्ये इन्क्लूड आहेत. एकूण 45 मिनिटं तुम्हाला दिली जातील आणि या 45 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 8 षटकं फेकावी लागतील. अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. 2 धावांची पॅनल्टी ते लावण्यात येईल. विनोद आणि हेमंत सलामीला. गोलंदाज पहिले षटक शरद. मग शरदने फलंदाजी सुरू केली होती. त्याने 25 धावांची उपयुक्त खेळी साकारली होती. मात्र तो शरद यावेळेस पहिलं षटक. एक अष्टपैलू खेळाडू. श्रद्धा इंडियन्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. एक धाडसी निर्णय फलंदाजी करण्याचा. एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न निश्चितच श्रद्धा इंडियन्सच्या माध्यमातून केला जाईल. तर बघूया यानंतरची लढत असणार आहे. गोलंदाज शरद. एक डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज, डावखुरा गोलंदाज असा कॉमेंट्री बॉक्स एंड करणार शरद. स्ट्राईकला फलंदाज विनोद. हा चेंडू बॅकफुटवर गेले, जागा बनवली आणि चेंडू यावेळेस मात्र पॉइंटच्या बॅकवर्ड पॉइंटच्या मधून काढला. इथे बीट केले शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला. चेंडू जातो यावेळेस पंचांचा इशारा. बघूया काय ते. चौकार. SPL चौकार. आणि पहिल्या चेंडूवर यावेळेस चौकाराने खातं उघडलंय विनोदने. संघाचं स्वतःचं खातं उघडलंय 4 या धावेने. आणि इथे मात्र एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. बॅकफुटवर गेले, जागा बनवली. अतिशय चांगला चेंडू होता बघा. मात्र ज्या प्रकारे बॅकफुटवर गेले, जागा बनवली. पाहिलं होतं क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे आणि याच गोष्टीचा फायदा घेत हा चेंडू कट केला. स्क्वेअर कट. आणि इथे मात्र चौकाराने स्वतःच संघाचं खातं उघडलंय.
पुन्हा एकदा गोलंदाज शरद, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस लागली, चेंडू गेला होता स्लीप मध्ये, मात्र त्या ठिकाणी झेल हातामध्ये आला नाही. बघा झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र स्लीप मध्ये, स्लीप मिड ऑन मिड ऑफ, त्यानंतर शॉर्ट पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड, स्क्वेअर लेग, हे क्षेत्र असं आहे की इथे चेंडू बॅटवर लागल्यानंतर वेगाने येतो, त्यासाठी तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. मात्र चेंडू पायातून शोधून काढलाय डीप विकेटला, गॅप मधून SPL चौकार, अतिशय चांगला फटका, दुसरा चौकार या षटकामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. एकूण 12 संघ आणि तब्बल 156 खेळाडूंचा भरणा असलेली फार मोठी स्पर्धा आपण पाहताय या मैदानावरती. शहापूर प्रीमियर लीग SPL 2017 वर्ष 4. यावेळेस चेंडू हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षक दुरून आलाय, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. आणि इथे या दरम्यानच्या काळात तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय, आणि इथे मात्र या 3 धावा पूर्ण केल्यात. झेल भरपूर, चेंडू जास्त वर गेला होता, भरपूर वेळ होता, मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. जवळजवळ 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र प्रयत्नांना यश येत नाही. आणि या दरम्यान इथे मात्र 3 धावेने संघही धावसंख्या धावफलकावर 12 धावा. त्यापर्यंत 4 चेंडू फेकल्यात आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्यात. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस द लाईन चेंडू येतो यावेळेस सिली मिड ऑफच्या दिशेने. यष्टी रक्षक चेंडू यावेळेस गॅदर करतायत, तोपर्यंत निश्चितच आपण पाहतोय प्रयत्न इथे होता, एका धावेचा मात्र नकार दिलाय नॉनस्ट्रायकीच्या फलंदाजाने, आणि धावसंख्या धावफलकावर 12 स्थिरावलेली. पुन्हा एकदा शरद, लेफ्ट ओव्हर द विकेट. हा चेंडू अपरकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये हा चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, मात्र चेंडू त्यांना बीट करून मारेषा गाठतोय. SPL चौकार या षटकातला हा 3रा चौकार. धावसंख्या धावफलकावर बघतोय आपण 16 धावा. चांगली सुरुवात, ज्या प्रकारे आपण पाहिली होती 21 धावांची नोंद केली होती पहिल्या षटकामध्ये ऋतूच्या स्पोर्ट्सने, मात्र त्यानंतर ती धावगती त्यांना राखणं फार कठीण गेलं. मात्र 81 धावांवर त्यांनी मजल मारली आणि 82 धावांचं लक्ष ठेवलं युवराज स्पोर्ट्स या संघासमोर. आणि युवराज स्पोर्ट्स संघाने पहिल्या षटकाखेर धावसंख्या धावफलकावर लावले यावेळेस 16 धावा, बिनबाद 16 धावांची भागीदारी इथे रचलेली पहिल्या गड्यासाठी. आता मात्र पहिलं तर अजूनही 67 धावांची गरज आहे. येणाऱ्या यावेळेस जर पाहिलं तर 42 चेंडू मध्ये गोलंदाज येतोय दुसरं चेंडू घेऊन. निलेशचा वापर केला गेलाय. निलेश यावेळेस येतोय दुसरं पॉवर प्लेचं घेऊन. 16 धावा आल्यात, मात्र बघूया या पॉवर प्ले मध्ये किती धावा येत आहेत. यावेळेस स्ट्राईकला फलंदाज हेमंत. हेमंतच्या बॅट मधून आपण पाहिले एक चौकार, ट्रिपल आणि एक सिंगल. कोण धावा जर पाहिलं तर 8 धावा नोंदवलेल्या आहेत. निलेश हा चेंडू ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे सरकला. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय, तोपर्यंत 1 धाव इथे सहजतेने पूर्ण केली आहे. स्ट्राईक रोटेट केले. स्ट्राईकला आता मात्र इथे फलंदाज विनोद. धावसंख्या 17च्या घरामध्ये. दुपारच्या रणत्या उन्हामध्ये हा सामना ठिकाणी सुरू, मात्र संध्याकाळच्या सत्रात प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल, कारण आम्ही स्पर्धा गतवर्षी देखील पाहिली होती युट्यूबच्या माध्यमातून. भरपूर प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभतो. इथे मात्र दोन्ही गाड्या एकाच स्ट्राईकवर आणि अपघात. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या विकेटचं पतन. इथे मात्र कॉलिंग होत नाहीये, संवाद नाही झालाय. बघा सचिन रमेश तेंडुलकर जगातला सर्वोत्तम फलंदाज हा देखील मैदानावरती जोराने कॉल द्यायचा. येस ऑर नो, वेट, हे कॉल आहेत, मात्र हे कॉल इथे देणं गरजेचं आहे. इथे कॉल नाहीये, त्यामुळे इथे फलंदाजाला परतावं लागेल. हेमंतला धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर 17 या धावसंख्येवर खतरा, आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन झालंय
युवराज स्पोर्ट्सला पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात. धावचीत होणं म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आत्महत्या करण्यास समान असतं. मात्र इथे दुर्दैवरित्या पहिला धक्का इथे लागलेला आहे. मात्र सर्वाधिक धावचीत होणारा फलंदाज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर मारवान अट्टापट्टू 41 वेळा धावचीत झाला त्याच्या कारकिर्दीमध्ये. आणि त्याच्या पाठोपाठ इंजमामुल हक उर्फ आलू हा 40 वेळा बाद झालाय धावचीत. मात्र सर्वाधिक बाद ज्या फलंदाजाने केले धावचीत तो म्हणजे रिकी पॉन्टिंग. त्याने 81 वेळा फलंदाजांना धावचीत केले आहे. मात्र त्याच्या पाठोपाठ मुंबई इंडियन्सचा फिल्डिंगचा कोच आणि माजी क्रिकेटपटू साऊथ आफ्रिकेचा जॉन्डी रोड्स ज्याने 68 वेळा फलंदाजांना धावचीत केले आहे. आणि जॉन्डी रोड्सने निश्चिततः आपल्या मुलीचं नाव इंडिया असं ठेवलेलं आहे कारण सातत्याने भारतामध्ये त्याचं वास्तव्य पाहायला मिळते आणि इथल्या संस्कृतीशी मिळून जुळून आणि निश्चिततः संस्कृती फार जॉन्डी रोड्सच्या परिवाराला आवडलेली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव इंडिया ठेवलेलं आहे. दरम्यान नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर भरत येतोय. अवस्था चेंडू पूल केलाय, जागा बनवली, समोर क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीये. इथे मात्र फलंदाज दुसरा धक्का यावेळेस लागतोय युवराज स्पोर्ट्स संघाला. सुरुवात चांगली केली होती, 16 धावा आल्या होत्या पहिल्या षटकात. मात्र इथे या गोष्टीचा फायदा घेता आला नाही. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत निलेशने 3 चेंडू फेकल्यात. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली. मात्र त्यानंतर बॅक टू बॅक 2 गडी बाद झाल्यात. एक गडी धावचीच्या स्वरूपात, एक झेलचीच्या स्वरूपात, एक सांघिक यश. आणि आता मात्र इथे गोलंदाजाला एक यश संपादित करता आलंय. निलेश स्वतःच्या अकाउंटमध्ये इथे गडी जमा करतोय आणि फलंदाज मात्र बाद होणारा पाहतोय आपण भरत इथे बाद होतोय 0 या धावसंख्येवर. गोल्डन डक पहिल्या चेंडूवर बाद होणं म्हणजे गोल्डन डक. आणि सर्वात जास्त गोल्डन डकवर बाद होणारा फलंदाज सनज जयसूर्या तब्बल 14 वेळा गोल्डन डकवर बाद झालाय. आणि सर्वाधिक 0वर बाद होणारा फलंदाज देखील सनज जयसूर्या 34 वेळा 0वर बाद झालाय. मात्र त्याच्या मागोमाग वसीम अक्रम हा 0वर दुसऱ्या क्रमांकावर जास्तीत जास्त बाद होणारा फलंदाज. मात्र इथे अमोल आला नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर. 2 गडी बाद झालेले आहेत. आता मात्र थोडासा दबाव असणार आहे इथे युवराज स्पोर्ट्स संघावरती कारण 82 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सुरुवात सुरेख झाली होती, 16 धावांची भागीदारी रचली होती. मात्र हेमंत बाद झाला धावचीच्या स्वरूपात आणि त्यानंतर मात्र भरत देखील त्याच्या पाठोपाठ झेलचीत बाद झालाय. स्ट्राईकला फलंदाज डावकर फलंदाज यावेळेस अमोल, गोलंदाज निलेश. राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस द लाईन जागेवरनं डॉट चेंडूची सांगता होते. व्हेरी गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी. ज्या प्रकारे दुसरं षटक मागाशी आपण पाहिलं रुपेश व्यापारने हाताळलं होतं, 7 धावा दिल्या होत्या ऋतुजा स्पोर्ट्स संघाकडनं गोलंदाजी करत असताना दुसऱ्या षटकात. तशाच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र वाजवी गोलंदाजी निलेश फेकतोय. 4 चेंडूत फक्त 1 धाव दिली आहे. मात्र बघूया 2 चेंडू मध्ये काय होतंय. निलेश हा चेंडू यावेळेस मात्र बघा पुन्हा एकदा बीट केलाय. बॅक टू बॅक डॉट चेंडू यावेळेस पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू 2 गडी बाद आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकल्यात. 5 चेंडूत फक्त 1 धाव दिलेली आहे. आता मात्र शेवटचा चेंडू बघूया. याआधी आपण पाहिलं होतं 3 धावांचं षटक फेकलं होतं. मगाशी गोलंदाज होते अमोलने. आता मात्र अमोल यावेळेस अमोलने वाजवी गोलंदाजी केली होती. आता मात्र फलंदाजी देखील अमोल करताना यावेळेस चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही तिथपर्यंत. चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर. यावेळेस पंचांचा इशारा, षटकार. गुड शॉट. बघा 5 चेंडूत 1 धाव आणि शेवटच्या चेंडूवर षटकार. हाच क्रिकेटचा रूल आहे, हेच क्रिकेटचा दस्तूर आहे. नेहमीच आपण पाहत असतो कभी बाजी इस तरफ तर कभी बाजी उस तरफ. मागाशी देखील 4 चेंडू डॉट पाहिले होते. मात्र नंतरच्या 2 चेंडूवर अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि इथे देखील 5 चेंडूत फक्त 1 धाव आणि शेवटच्या चेंडूवर षटकार आला आणि धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 23 धावा.
23 धावा. 2 षटकं संपल्यात, 23 धावा झालेल्या आहेत. मात्र अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 59 धावांची गरज आहे अजूनही. चेंडू शिल्लक आहेत 36 चेंडू मध्ये 59 धावा जिंकण्यासाठी हव्यात. म्हणजे जवळजवळ 10च्या आसपास आस्किंग रेट येऊन ठेवलेला आहे. तर बघूया तिसरं षटक इथे कोण घेऊन येते. ज्ञानेश्वरचा वापर केला गेला. पॉवर प्ले संपलेले आहेत आणि या ठिकाणी बॉलिंग पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी हेमंत तावडे, राम डिंगोरे. पंचांची फार मोठी भूमिका असते बघा आणि अतिशय नावाजलेले पंच आमचे हेमंत तावडे स्वतः भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत आणि भरपूर अनुभव आहे. त्यांनी अनेक ऊन पावसाळा अनेक सुख दुःख क्रिकेट मधली पाहिलेली आहे. त्यामुळेच हा अनुभवाची सावली तीच विद्येची माऊली असं म्हटलं जात आहे. आणि हाच अनुभव घेऊन या मैदानावरती 2 पंच आमचे हेमंत तावडे आणि राम डिंगोरे यावेळेस पाहू शकता आपण. गोलंदाज ज्ञानेश्वर. हा चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक खूप मागे. चेंडू पहिल्या टप्प्यात उचलला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता या ठिकाणी विनोदचा. मात्र इथे नकार दिलाय. फक्त सिंगल आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 24 धावा. विनोद जो सलामीला आला फलंदाज एका बाजूने किल्ला लढवतोय. मात्र 2 गडी त्याचे सहकारी बाद झाल्यानंतर अमोल त्याच्या सोबतीला आलाय. अमोलने एक षटकार लगावलाय. त्यामुळे अमोलकडनं इथे मात्र अपेक्षा वाढल्यात यावेळेस युवराज स्पोर्ट्स संघाच्या. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 30 षटक मार्गस्थ ज्ञानेश्वर. असं पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईकला फलंदाज असं अमोलला आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज. ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस हवेत आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. झेल होईल का. आणि अतिशय चांगला झेल. व्हेरी गुड कॅच. स्पेक्टॅक्युलर कॅच. कार्बन कमाल कॅच. इथे मात्र तिसरा धक्का. अमोल बॅक टू द पॅव्हिलियन. 4 चेंडूचा सामना केलाय आणि इथे मात्र 6 धावांचं योगदान दिले. एक षटकार लगावला होता मागाशी शेवटच्या चेंडूवरती. असं वाटलं होतं आणखीन मोठे फटके अमोल दाखवेल की काय. मात्र इथे हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. चेंडू जास्त वर गेला. उंची जास्त लांबी कमी आणि इथे मात्र लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक जवळजवळ 10 ते 15 पावलांचा अंतर कापत हा झेल इथे अचूक टिपतोय आणि तिसऱ्या विकेटचं पतन होते 24 या धावसंख्येवर. गोलंदाज ज्ञानेश्वर पहिल्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला. मागाशी देखील निलेशच्या पहिल्या चेंडूवर सिंगल आली. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला होता. इथे देखील तशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज येतोय यावेळेस रुपेश व्यापारी. नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईकला मात्र विनोद. गोलंदाज ज्ञानेश्वर. कॉमेडी बॉक्स कडनं चेंडू कार्पेटच्या माध्यमातून वाईडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. डॉट चेंडू. व्हेरी गुड बॉलिंग. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. तितकंच चांगलं ग्राउंड फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. मिडॉनला वाईडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक. विनोद यावेळेस मात्र पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. हा चेंडू हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली वाट बघतोय आणि इथे मात्र चौथा धक्का. विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक विकेटचं पतन. विनोद बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर स्थिरावलेली 24 धावा. पहिल्या षटकात 16 धावा आल्या होत्या. मात्र तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आपण पाहतोय आणि नंतरच्या 10 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 8 धावा आल्यात. आणि ते चौथ्या विकेटचं पतन होतंय. 9 गड्याच्या मोबदला 81 धावा धावफलकावर लावल्या तर ऋतुजा स्पोर्ट्सने आणि 82 धावांचा टार्गेट सेट केला होता आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना चौथा गडी गमावलाय 24 या धावसंख्येवरती. अजूनही जर पाहिलं तर 58 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अभी भी मंजिल बहुत दूर आहे. दिल्ली अभी भी बहुत दूर आहे. मात्र इथे 4 गडी बाद झाल्यात आणि मधल्या फळीतले फलंदाज मैदानावरती इथे झुंज देत असताना नवीन फलंदाज येते
पंकज. पंकज निश्चितच पंकज फार मोठं नाव आहे बघा. अलिबागचा खेळाडू पंकज जाधव उर्फ माट्या. प्रत्येक स्पोर्ट्स पुण्या संघासाठी तो सातत्याने हार्ड हिटिंगची फलंदाजी करत असताना मात्र हा पंकज यावेळेस बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. हा चेंडू फुल टॉस होता. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. मिसफिल्ड होते. इथे मात्र नकार दिलाय. व्यापारीने नकार दिलाय रुपेशने. फक्त एक धाव इथे मिळते. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. अजूनही 57 धावांची गरज आहे. या षटकात जर पाहिलं तर 5 चेंडू फेकलेले आहेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी मात्र या ठिकाणी बाद झालेले आहेत. ज्ञानेश्वर 4 गडी बाद 25 ही धावसंख्या. ज्ञानेश्वर पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस अधिक उसळ घेतोय. बीट केला बाउन्सने पूर्णपणे. फलंदाज करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने षटक क्रमांक 30 संपलाय. धावसंख्या धावफलकावर 25. करंट रन रेट 8.33 चा. आता मात्र गरज आहे येणाऱ्या 30 चेंडू मध्ये 58-57 धावांची आणि या षटकात जर पाहिलं तर फक्त 2 धावा आणि 2 गडी. म्हणजे बघा आतापर्यंत सर्वात वाजवी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. फक्त 2 धावा ज्ञानेश्वर आणि 2 गडी देखील बाद केल्यात. बघा 30 चेंडू मध्ये आता मात्र गरज आहे ती 57 धावांची. 30 चेंडू आणि 57 धावा जिंकण्यासाठी समीकरण यावेळेस युवराज स्पोर्ट्स या संघासमोर. 4 गडी गमावलेले आहेत. मात्र इथे पंकज आणि रुपेशची जोडी मैदानावरती आणि या 2 फलंदाजांवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. कारण 4 गडी बाद झालेले आहेत. संघ बिकट परिस्थिती, संघाची गंभीर परिस्थिती झालेली आहे. मात्र या परिस्थितीतून बाहेर निघून या 57 धावा जर करायच्या असतील तर इथे मात्र आपला नॅचरल खेळ दाखवावा लागेल. नैसर्गिक खेळ दाखवावा लागेल. दबावाखाली कुठली गोष्ट चांगली होत नाहीये. दबाव झुगारा, चांगला खेळ दाखवा, हिंमत दाखवा, धाडस दाखवा तरच तुम्हाला सामना जिंकता येईल. कारण क्रिकेटमध्ये तुम्ही तुमचा फिटनेस फार महत्त्वाचा असतो. शारीरिकदृष्ट्या तुम्ही मजबूत असणं गरजेचं असतं. मात्र त्याही पेक्षा गरजेचं असतं तुमचं मानसिक संतुलन. मानसिक दृष्ट्या तुम्ही कणखर असायला हवं. कारण जर मनातून तुम्ही निश्चितच इथे तुमच्यावर दबाव असेल, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स डाऊन असेल तर मात्र चांगली कामगिरी तुम्ही करू शकत नाहीये. कुठल्याही क्षेत्रात, आयुष्यात देखील कुठल्याही कामामध्ये आत्मविश्वास फार महत्वाचा. हा चेंडू यावेळेस हलक्याने डिफेन्सिव्ह फटका पाहतोय आपण. सुरक्षात्मक फटका. फक्त 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. निखिलचा वापर केलाय 4थ्या षटकामध्ये. निखिल तरमळे यांसाठी पारितोषिक. मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गगनभेदी फटका. षटकार. या ठिकाणी आदरणीय उदय तरमळे साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलेले आहे. जर बॅक टू बॅक 3 गडी म्हणजे हॅट्रिक संपादित केली या ठिकाणी निखिल तरमळेने तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर इथे पंकजने जर बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर पंकज याला देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल उदय तरमळे साहेब यांच्याकडनं. हा चेंडू टप्पापर्यंत खाली राहतोय. पूर्णपणे बीट केले या चेंडूने फलंदाजाला आणि डॉट चेंडूची सांगता होते. एक षटकार लगावल्यानंतर कमबॅक करताना निखिल. धावसंख्या धावफलकावर 31 धावा. 32 धावा या ठिकाणी बघा लक्ष द्यायचंय. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. यावेळेस शॉर्ट कावरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 धाव वेगाने. पारितोषिक निखिल साठी. मात्र निखिलचे 4 चेंडू झालेले आहेत. पारितोषिक जर पाहिलं तर निखिल जेव्हा दुसरं षटक घेऊन येईल
तेव्हा हे पारितोषिक त्याच्यासाठी लागू असेल. मात्र पंकजला संधी आहे, 3 षटकार लगावायचे आहेत आणि उदय तरमाळ यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस अप्रतिम फटका, अप्पर कट, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय डी पॉइंटच्या दिशेने. SPL चौकार. या ठिकाणी अभिजित सावंत, आपण कुठे असाल, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या ठिकाणी यायचंय, कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अभिजित सावंत बघा, अभिजित सावंत निश्चितच पहिला इंडियन आयडल पुरस्कार ज्यांनी पटकावला अभिजित सावंत यांची आठवण आली या नावाने. धावसंख्या धावफलकावर 37 धावा. षटक क्रमांक 3 संपलाय. 4 या ठिकाणी संपलेले. 37 निखिलच्या या षटकामध्ये आपण पाहतोय धावा आल्यात 12 धावा. या आधीच्या षटकात ज्ञानेश्वरने 2 धावांचं षटक फेकलं होतं, मात्र निखिलच्या षटकात 12 धावा, 37 धावा धावफलकावर. आणि यावेळेस जर पाहिलं तर अजूनही 45 धावांची गरज आहे. पहिल्या 4 षटकात 37 धावा आणि आता मात्र उर्वरित समीकरण येणाऱ्या 24 चेंडूमध्ये गरज आहे 45 धावांची गरज आहे. 24 बॉल 45. चला, वेळ जास्त घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. मात्र इथे ड्रिंक्स यावेळेस मैदानावरती पाहू शकता आपण, कारण दुपारच्या या रणत्या उन्हामध्ये जर पाहिलं तर नितांत गरज आहे ती पाण्याची, पिण्याच्या पाण्याची. आणि यावेळेस ड्रिंक्स मैदानावरती. चोवीस चेंडू मध्ये गरज आहे यावेळेस जिंकण्यासाठी 45 धावांची. फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय पंकज आणि रुपेशची ही जोडी. 24 चेंडू 45 धावा जिंकण्यासाठी समीकरण. चोवीस चेंडू 45 धावा जिंकण्यासाठी समीकरण यावेळेस युवराज स्पोर्ट्स संघासमोर. स्ट्राईकला यावेळेस फलंदाज पंकज, नॉन स्ट्राईकला रुपेश व्यापारी आणि गोलंदाज येतोय ज्ञानेश्वर. त्याने वाजवी षटक फेकलं होतं. याआधी आपण पाहिलं 30 षटक हाताळलं होतं, 2 धावा दिल्या होत्या. यावेळेस चेंडू पूर्णपणे बीट केले बघा, टप्पावरून थोडासा बाहेर निघतो हा चेंडू, थोडासा खाली देखील राहिलाय आणि या चेंडू पूर्णपणे बीट केले पंकजला आणि डॉट चेंडू. आता मात्र समीकरण येणाऱ्या 23 चेंडू मध्ये गरज आहे ती 45 धावांची. 23 चेंडू 45 समीकरण जिंकण्यासाठी युवराज स्पोर्ट्स संघासमोर. हा चेंडू यावेळेस सिली मिडॉनच्या दिशेने मात्र 1 धाव इथे वेगाने पूर्ण केलेली आहे आणि एक धावसंख्या धावफलकावर 38 धावा. मात्र 44 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 22, म्हणजे चेंडूपेक्षा धावा दुप्पट. आणि समीकरण जर सोपं करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील, कारण जेव्हा जेव्हा मोठी धावसंख्या चेस करायची असते तेव्हा मोठे फटके मारावे लागतील. सिंगल डबल्सने ही धावसंख्या चेस करणं फार कठीण असणार आहे, मात्र त्यासाठी मोठे फटके मारावे लागतील. फुलटॉस चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा, पंच वाईटचा इशारा करताना डिक्लेअर झोन मध्ये एक चेंडू जातोय 1+1. इथे मात्र एक चेंडू आता अतिरिक्त फेकावा लागेल
आणि इथे मात्र 2 अतिरिक्त धावा मोजाव्या लागतील आणि या 2 धाव्याने संघ धावसंख्या धावफलकावर 40 धावा आणि आता मात्र गरज आहे 42 धावांची. चेंडू भिरकावून दिलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. षटकार, गुड शॉट, अतिशय चांगला फटका, संघर्षमय षटकार. या फटक्याची नितांत गरज आहे युवराज स्पोर्ट्स संघाला आणि हा फटका आलाय रुपेश व्यापारीच्या बॅट मधून. जबरदस्त फटका, घणाघाती फटका. इथे मात्र षटकार आणि धावसंख्या धावफलकावर पुढे सरकते 46 धावा. मात्र 36 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत तर 21 चेंडू मध्ये गरज आहे 36 धावांची. रुपेश व्यापारी अतिशय नावाजलेला खेळाडू आणि या खेळाडूने निश्चितच ते दाखवून दिलंय की हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही फाईट करू. हा सामना आम्ही अजूनही सोडले नाही. 4 गडी बाद झाले असले तरी हरकत नाही. मात्र क्षमता आहे, गुणवत्ता आहे, अनुभव आहे, ती गुणवत्ता करावी लागेल. लहरों से डरकर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मात्र रुपेश व्यापारीने आशा पल्लवित केल्यात या युवराज स्पोर्ट्स संघाच्या. विजयाचं स्वप्न दाखवलंय या युवराज स्पोर्ट्स संघाला. या रुपेश व्यापारीने हे स्वप्न तो पूर्ण करेल का? या मैदानावरती गरज आहे अजून 36 धावांची. या 36 धावा मात्र इथे पूर्ण करेल का हा संघ? मात्र त्यासाठी या रुपेश व्यापारी व पंकजला या मैदानावरती थांबावं लागेल आणि तरच ही धावसंख्या चेस करता येईल. मात्र एक षटकार लगावून मात्र युवराज स्पोर्ट्सच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत या रुपेश व्यापारीकडनं. मात्र बघूया चेंडू या ठिकाणी पंच काहीतरी इशारा करतायत. आय थिंक चेंडू खराब झालाय किंवा फुटलाय. बघूया काय या ठिकाणी. असं मात्र नवीन चेंडू दिला जातोय, जुना चेंडू बदलण्यात येतोय. बघूया 36 धावांची गरज जिंकण्यासाठी मैदानावरती समीकरण पाहतोय. दुपारच्या वेग फाईट पाहतोय आपण. यावेळेस मैदानावरती 2 बलाढ्य संघादरम्यान युवराज स्पोर्ट्स वर्सेस ऋतुजा स्पोर्ट्स. आमच्या उशिरा प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 198 देशामध्ये ही स्पर्धा पोहोचवली जाते युट्यूबच्या माध्यमातून. जिथे जिथे इंटरनेटची सुविधा आहे तिथे तिथे ही स्पर्धा पाहता येईल आणि जे प्रेक्षक आमच्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहताय त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय आणि त्यांच्या माहितीसाठी ही लढत आपण पाहताय युवराज स्पोर्ट्स वर्सेस ऋतुजा स्पोर्ट्स यांच्यामध्ये. 36 धावांची गरज आहे यावेळेस जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 21. ज्ञानेश्वर या चेंडू काट केलाय. समोर क्षेत्ररक्षक, वाघाची शिकार, बडी मछली हात लगी आहे आणि यावेळेस रुपेश व्यापारीच्या पारीचा अंत. ज्या रुपेश कडनं अपेक्षा केली होती या संघाने, मात्र तो रुपेश मात्र संघाला अडचणीत टाकून संघाचं स्वप्न अर्ध्यावरती ठेवून बाद होतोय आणि शॉर्ट पॉइंटला अतिशय चांगल्या प्रकारे हा झेल पकडलाय. वेगाने चेंडूला आता कट केल्यानंतर मात्र त्या ठिकाणी चांगल्या पोझिशन मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होता, तिथे मात्र हा झेल पकडलाय आणि रुपेश व्यापारीच्या पारीचा अंत होतोय. इथे मात्र आनंद साजरा केला जातो मैदानावरती ऋतुजा स्पोर्ट्स संघाकडनं. कारण रुपेश व्यापारी ज्याने षटकार लगावला होता तो रुपेश व्यापारी संघाला सावरण्याचा प्रयत्न करत होता, संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्या रुपेश व्यापारीला ज्ञानेश्वरने तंबूचा रस्ता दाखवून यावेळेस मात्र सुरेख कमबॅक केलेले आहे आणि इथे नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय किशोर. 7व्या क्रमांकावर किशोर येतोय यावेळेस डावखुरा फलंदाज. मात्र समीकरण मैदानावरती जर पाहिलं तर 20 चेंडू मध्ये गरज आहे ती 36 धावांची. 20 चेंडू 36 धावा हे समीकरण जिंकण्यासाठी यावेळेस युवराज स्पोर्ट्स संघासमोर मात्र ऋतुजा स्पोर्ट्स संघ ही धावसंख्या होण्यापासून रोखेल का? कारण ज्या प्रकारे रुपेश व्यापारीला बाद केलाय, एक चांगली संधी चालून आली या सामन्यावर पकड मजबूत करण्याची. मात्र ही आलेली संधी इथे मात्र या संधीचं सोनं करतील का? यावेळेस ज्ञानेश्वर पंचांच्या डाव्या बाजूने स्ट्राईकला फलंदाज किशोर.
हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय स्क्वेलिकच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे वेगाने पूर्ण गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने संघाची धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 48 धावा. म्हणजे अजूनही 34 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. त्या षटकातले 5 चेंडू फेकलेले आहेत. मात्र पाहिलं तर चेंडू एकूण शिल्लक आहेत 19 चेंडू. गोलंदाज ज्ञानेश्वर. हा चेंडू हवेतून सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी सरळ आमच्या गुणलेखकावर टार्गेट केलं होतं या फलंदाजाने. मात्र या ठिकाणी निश्चित बचावले गेले आणि इथे षटकार. गुड शॉट आणि धावसंख्या धावफलकावर 6 ने पुढे सरकते. 54 धावा. आता मात्र जर पाहिलं तर समीकरण इथून पाहिलं तर आपण बदलताना 28 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडू 17 धावा. शेवटचे चेंडू षटकार. फलंदाज पाहिलं तर आपण यावेळेस किशोरच्या बॅट मधून आल्या षटकार. अजूनही या सामन्यामधला थरार कायम आहे. या सामन्यातला रोमांच कायम आहे. या सामन्यातली रंगत आणि गंमत कायम आहे. कारण येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज आहे यावेळेस जिंकण्यासाठी 28 धावांची. फलंदाज रुपेश व्यापारी बाद झाल्यानंतर किशोरने जबाबदारी स्वीकारली. या किशोरने 2 चेंडू मध्ये 8 धावा इथे लावल्या आहेत धाव फलकावर. आणि आता मात्र येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. आस्किंग रेट जर पाहिलं तर 9.33 प्रति षटकामागे इथे जिंकण्यासाठी हव्यात. एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलेल. मात्र एखादा गडी बाद झाला तर पुन्हा एकदा या सामन्यावर हा ऋतुजा स्पोर्ट्स संघ आपली पकड मजबूत करेल. मात्र पहिला सामना अतिशय रोमांचकारी, रोमहर्षक, हृदयाची धडधड वाढवणारा सामना. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 28 समीकरण आहे. एकूण गडी बाद झाल्याचं 5 गडी तब्बल बाद झालेले आहेत. मात्र यावेळेस फलंदाज पंकज आणि किशोरची ही जोडी या मैदानावरती आपल्या संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना हे 2 फलंदाज. सन्मानाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई या मैदानावरती आपण पाहतोय या 2 संघादरम्यान. 18 चेंडू 28 धावांची गरज. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर. A1 क्वालिटीचा ISI मार्क, हॉलमार्क फटका, षटकार. गुड शॉट. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय. धावसंख्या नेऊन ठेवली ती 60. आता मात्र 22 धावांची गरज आहे. जबरदस्त संघर्ष यावेळेस पाहायला मिळतो दोन्ही बाजूने. मात्र फलंदाज षटकार पंकजच्या बॅट मधून पाहतोय. जिंदगी जीना आसान नहीं होता और बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक पड़े ना चोट हथौड़े की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळी चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक अधिकारी पुढे सरकलाय. चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय. तोपर्यंत 1 धाव मात्र इथे सहजतेने पूर्ण केली आहे आणि 1 धाव्याने संघाची धावसंख्या 61. आता मात्र गरज आहे 21 धावांची. बघा पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या सुरुवातीला. मात्र मधल्या षटकात जर पाहिलं तर दुसऱ्या तिसऱ्या षटकात धावा आल्या नाही आणि त्यानंतर मात्र इथे सुरेख कमबॅक करताना युवराज स्पोर्ट्स संघ मात्र इथे विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 61. अजून 21 धावांची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडू मध्ये. 16 चेंडू 21 समीकरण मैदानावरती. यावेळेस किशोर आणि पंकजची जोडी. रुपेश बाद झाल्यानंतर किशोर आणि पंकजने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आपल्या संघाला ते विजय मिळवून देण्यासाठी जीवाचं रान करतायत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मात्र दुसऱ्या बाजूला ऋतुजा स्पोर्ट्स संघ या सामन्यामध्ये शिरकाव करण्यासाठी निश्चितच फार मोठा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. यावे चेंडू कॉड बिहाइंडचा फील्ड आणि इथे मात्र किशोरच्या पारीचा अंत होतोय आणि इथे किशोर 8 धावांचं योगदान देऊन बाद होतोय. बघा या सामन्यात रोमांच वाढत चाललेला आहे. या
सामन्यातला थरार वाढत चाललेला आहे. या सामन्यातली रंगत आणि गंमत या ठिकाणी पाहायला मिळते, कारण इथे किशोरने षटकार लगावला होता, मात्र त्या किशोरला बाद करून इथे 6वा धक्का दिलाय युवराज स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या धावफलकावर 61, 21 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. मात्र पंकजच्या खांद्यावरती जबाबदारी वाढलेली आहे, कारण इथे किशोर बाद झालाय आणि इथे आता नवीन फलंदाज त्याच्या जागेवर येतोय 8व्या क्रमांकावर सचिन. सचिनची गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर 34,347 एक दिवसीय आणि कसोटी मधल्या धावा, 100 शतक आणि पदार्पणातच राष्ट्रीय संघातून खेळत असताना राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिन्ही स्पर्धेमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावरती. दुलीप ट्रॉफी, रणजी ट्रॉफी, त्यानंतर इराणी ट्रॉफी मध्ये यावेळेस पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 62 धावा, 20 धावांची गरज आहे अजूनही 15 चेंडू मध्ये. 15 चेंडू 20चं समीकरण जिंकण्यासाठी. यावेळी चेंडू मिस टायमिंग होतोय, चेंडू डी पेक्षा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र बॅकिंग चांगलं आणि या 2 धावा इथे पूर्ण केले आहेत. बघा या ठिकाणी आमचे डोंबिवलीचे हरेश मात्रे या ठिकाणी आलेले आहेत. अचानक त्यांची भेट झालेली आहे. अतिशय चांगले अष्टपैलू सागाव संघाकडनं खेळत आहेत. डोंबिवलीमध्ये एक सागाव गाव आहे, त्या संघातून खेळत असतात हरेश मात्रे. या ठिकाणी त्यांची अचानक भेट झालेली, सरप्राईज आहे फार मोठं माझ्यासाठी. मात्र बघूया धावसंख्या धावफलकावर 64, गरज आहे 18 धावांची. यावेळेस चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय यावेळेस एज घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव या ठिकाणी मिळते आणि इथे धावसंख्या मात्र पुढे सरकते 65. आणि या षटकातील तर मात्र शेवटचा चेंडू बघा, 13 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. स्ट्राईकला सरकलाय पंकज, गोलंदाज निलेश. पंचांच्या डाव्या बाजूने कॉमेंट्री बॉक्स कडनं पंकज सामना करण्यास सज्ज. 17 धावा हव्यात 13 चेंडू मध्ये. यावेळी चेंडू फुल करतोय, चेंडू जातोय यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव घोषित आहे. यावेळेस षटक क्रमांक 6 या ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावर बघतोय आपण 66, म्हणजे अजूनही येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलेले बघा, या 7व्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले. आणि आता मात्र बघूया 12 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा. अजूनही मी म्हणेन हा सामना बॅलन्स आहे. अजूनही या सामन्यामध्ये काही एक सांगणं फार कठीण आहे, कारण एका बाजूला पंकज सारखा फलंदाज किल्ला लढवतोय, मात्र दुसऱ्या बाजूने इथे त्याला रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 12 चेंडू 16 धावा आस्किंग रेट आहे. प्रत्येक षटकामागे 8 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलेल आणि या सामन्यावर पकड मजबूत करू शकतो हा युवराज स्पोर्ट्स संघ. मात्र इथे जर पंकजला बाद केलं या गोलंदाजाने तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची निश्चित संधी इथे निर्माण होईल. मात्र 12 चेंडू 16 धावांची गरज आहे आणि या षटकावरती या सामन्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कारण या षटकात जर जास्त धावा आल्या तर शेवटच्या षटकात दबाव कमी असेल, मात्र या षटकात जर वाजवी गोलंदाजी झाली तर शेवटच्या षटकामध्ये फार मानसिक दडपण असेल या युवराज स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजावरती. मात्र बघूया गोलंदाज शरदच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 12 चेंडू 16 धावा जिंकण्यासाठी युवराज स्पोर्ट्स समोर हे समीकरण. हा चेंडू एज लागते, बॅकवर्ड पॉइंटच्या झोन मधून हा चेंडू निघून जातोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव घोषित आहे. मात्र येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 15 धावा विजयासाठी हव्यात युवराज स्पोर्ट्स. बघूया या स्पर्धेचा पहिला विजय कोण संपादित करतोय, युवराज स्पोर्ट्स की ऋतुजा स्पोर्ट्स. दोन्ही बाजूने संघर्ष सुरू आहे, दोन्ही बाजूने
इथे मात्र सामना जिंकण्यासाठी जीवाचा आटापिटा केला जातोय. प्रयत्नांची पराकाष्ठा दुपारच्या या रणत्या उन्हामध्ये इथे मात्र घाम गाळला जातोय. यावेळी चेंडू कट करतायत क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, मात्र बॅकिंगला क्षेत्ररक्षक उशिरा येतोय आणि इथे मात्र पंकज सारखा फलंदाज बाद होतोय. पंकज एकमेव आशा या मैदानावरती युवराज स्पोर्टची, ती आशा मात्र इथे संपुष्टात आली आहे. मात्र इथे एक धाव घेण्याचा मोह आवरता आला नाहीये आणि अति घाई संकटात नाही आणि पंकज इथे धावचित होणं फार मोठी चिंतेची बाब आहे युवराज स्पोर्ट संघासाठी आणि पंकज बाद झालाय. तर पाहिलं तर 17 धावांचं योगदान देऊन बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर 67 आणि जर पाहिलं तर 15 धावांची अजूनही गरज आहे जिंकण्यासाठी. 10 चेंडूमध्ये 10 चेंडू 15 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी पंकज बाद झालाय आणि पंकजची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर सचिन. आता मात्र दोन्ही फलंदाज सचिन मैदानावरती, ते मात्र काहीतरी रणनीती आखली जाते कशा प्रकारची गोलंदाजी पुढच्या चेंडूमध्ये करायचे. या ठिकाणी संघनायक काहीतरी कानमंत्र देत असताना शरद पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस फ्रंट फुट लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. गुड शॉट. बघा एखादा मोठा फटका, त्या फटक्याची नितांत गरज होती आणि तो फटका इथे येतोय फलंदाज सचिनच्या बॅट मधून. षटकाने समीकरण सोपं होताना त्या मात्र 9 धावांची गरज आहे. जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे यावेळेस 9 चेंडू आणि 9 धावा. समीकरण सोपं झालंय यावेळेस युवराज स्पोर्ट संघासमोर. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. सचिनच्या बॅट मधून परत षटकार. सचिन पोहोचलाय 9 धावांवरती. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 73 धावा. चेंडू पूल केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. SPL चौकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. तर मात्र विजयाच्या समीप जाऊन पोहोचला युवराज स्पोर्ट संघ. फक्त 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. कोणी विचार केला होता हा सामना एका बाजूला झुकेल, मात्र इथे बघा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. युवराज स्पोर्ट्सने मात्र पाहिलं तर सुरुवात चांगली केली, 16 धावा आल्या होत्या. मात्र नंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकात 7 धावा, त्यानंतर तिसऱ्या षटकात ज्ञानेश्वरने फक्त 2 धावा दिल्या होत्या. मात्र निखिलच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा कुठल्या आणि ज्ञानेश्वर ज्याने 2 धावांचं षटक फेकलं होतं ज्ञानेश्वरला टार्गेट करण्यात आलं. त्या ज्ञानेश्वरच्या षटकामध्ये आल्या धावा होत्या 17 धावा. मात्र 5व्या आणि 6व्या षटकात धावा या वेगाने आल्या आणि त्यामुळे समीकरण इथे आणखीन सोपं होत गेलं. आणि आता मात्र 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी येणाऱ्या 8 चेंडू मध्ये. समीकरण आहे असं शरदने पहिले 2 चेंडू सुरेख फेकले होते, मात्र नंतरच्या 2 चेंडू तब्बल 10 धावा कुठण्यात आल्या. शरद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का युवराज स्पोर्ट संघाला. आठवा धक्का इथे लागलेला आहे. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 77, म्हणजे 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 5 धावा हव्यात आणि इथे मात्र जर पाहिलं तर ऋतुजा स्पोर्ट्सला 2 गडी बाद केले तर हा सामना जिंकता येईल. मात्र त्याआधी या 5 धावा होण्यापासून त्यांना रोखावे लागतील. आणि या 5 धावा बघूया होण्यापासून रोखतायत का, कारण 8वा गडी बाद झालाय. आणि आता मात्र सेकंड लास्ट जोडी 7 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. त्या मात्र शरदने कमबॅक केलेले आहे. 7 चेंडूत 5 धावा. एखादा मोठा फटका हा सामना संपवेल. मात्र इथे एखादा डॉट चेंडू जर फेकला शेवटचा तर मात्र हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगण्याचं चिन्ह आहे. मात्र बघूया 7 चेंडूत 5 धावा पूर्ण होतील का. सेकंडला जोडी मैदानावरती 8 गडी बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज खेळपट्टीवर संदेश. स्ट्राईकला सचिन, नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज संदेश.
6 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावांची. शरद लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने कॉमेडी बॉक्सिंग करणं. यावेळेस सामना करण्यास सज्ज सचिन. चेंडू खोदून काढलाय. यॉर्कर चेंडू होता. बुंद्यामध्ये चेंडू फेकला होता. अतिशय चांगला चेंडू. मात्र एक धाव होण्यापासून रोखू शकले नाही आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर 78 धावा. आता मात्र 4 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. 6 चेंडू 4 धावा आणि शेवटचं षटक आता मात्र कोण घेऊन येईल आणि कोण फेकणार संघनायकाच्या मनामध्ये प्रश्न. कारण 6 चेंडू 4 धावा इथे हव्या जिंकण्यासाठी. बघूया 4 धावा होतील का. अजूनही मी म्हणेन या सामन्यामधला सस्पेन्स कायम आहे. कारण 2 गडी इथे हवेत या ऋतुजा स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मात्र 4 धावा युवराज स्पोर्ट्स साठी हव्यात. 8 गडी बाद झाले. तळाचे फलंदाज मैदानावरती पाहतोय आपण. एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला संदेश. सचिनने मात्र शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे 1 धाव पूर्ण करून. आणि आता मात्र स्ट्राईकला सचिन. 6 चेंडू 4 धावा. गोलंदाज संदेश. संघनायकाने संदेशवर भरोसा दाखवलाय. चेंडू सोपवलाय संदेशच्या हातामध्ये. चेंडू नाही सोपवलाय या सामन्याचं भवितव्य सोपवलंय. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. बघूया संदेश वर जो भरोसा दाखवलाय. संघाचं भवितव्य संदेशच्या हातामध्ये. मात्र स्ट्राईकला सचिन आहे आणि या सचिनच्या हातामध्ये या युवराज स्पोर्ट्सचं भवितव्य. 6 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी हव्यात. यंदाच्या मोसमात आम्ही 6 चेंडू 2 धावांचं समीकरण असताना त्या 2 धावा गोलंदाजीने निश्चित होऊ दिल्या नव्हत्या. अशा अनेक सामने आम्ही पाहिले. मात्र 7 चेंडूत आम्ही 36 धावा देखील होताना पाहिल्या आहेत. 37 धावा देखील होताना पाहिल्या आहे. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये कोणतंही परीक्षण फेल आहे आणि इथे मात्र या 6 चेंडूत 4 धावांची गरज आहे. मात्र दोन्ही बाजूला दोन्ही संघाचे समर्थक मात्र देवाला प्रार्थना करतायत. निश्चितच इथे कोणाला देव पावेल. मात्र देव देखील धाडस करणाऱ्या लोकांच्याच बाजूने नेहमी धावत असतो. कारण देव देव केला तेव्हा नाही पावला आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगताच धावला. आणि इथे मात्र 7 चेंडूत 4 धावांची गरज. बघा वेळ भरपूर घेताय तुम्ही. जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू 4 धावा. गोलंदाज संदेश. शेवटचं षटक ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू. लो फुल टॉस. 1 धाव. लेग ब्रेक गोलंदाजी इथे करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र चेंडू यावेळेस फ्लाईट हेड. लो फुल टॉस. इथे मात्र चेंडू सुदैवाने डिक्लेअर झोन मध्ये जातोय. हा चेंडू जर बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जर गेला असता तर आणखीन काही धावा पाहायला मिळाल्या असत्या. मात्र 5 चेंडूत अजूनही 3 धावांची गरज आहे. जर धावांची बरोबरी झाली तर सुपर ओव्हरला सामोरे जावं लागेल. सुपर ओव्हर एक टाय ब्रेकिंग मेथड आहे. सुपर ओव्हरच्या आधी बॉल आउटचा नियम आला होता 2008 मध्ये. मात्र याचा वापर करण्यात आला होता. प्रामुख्याने T20 सामन्यामध्ये याचा वापर केला जातोय. मात्र बघूया. आणि सर्वात पहिला सुपर ओव्हरचा सामना वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड मध्ये झाला होता. तो सामना वेस्ट इंडिजने जिंकला होता. मात्र बघूया इथे काय होते. यावेळी चेंडू फास्टर वन थोडासा वेगाने फेकला होता. डायरेक्ट हिट. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. अतिशय चांगला थ्रो ऑन दी स्टंप आणि फलंदाज मात्र संदेशच्या पारीचा अंत. 9वा धक्का. आणि आता मात्र चिंता वाढली आहे युवराज स्पोर्ट्सची. कारण शेवटची जोडी आता मात्र या मैदानावरती. आणि अजूनही जर पाहिलं तर 3 धावांची गरज आहे 4 चेंडू मध्ये. जबरदस्त थ्रो ऑन दी स्टंप. वॉर फिल्डिंग. निर्णायक क्षणी ज्या गड्याची नितांत गरज होती मात्र इथे चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. शेवटची मैदानावरती लास्ट मॅन. यावेळेस मात्र सचिन स्ट्राईकला. बघूया सचिन जर पाहिलं तर यावेळेस 2 धावांवर नाबाद खेळतोय. मात्र इथे गरज आहे 3 धावांची. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप मध्ये. 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. एक वाडीच लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आणि यावेळेस लॉंग ऑफ
आणि त्यानंतर डीप कव्हरला असे एकूण 5 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि 30 यार्ड मध्ये एक मिड ऑन, एक शॉर्ट कव्हर, एक शॉर्ट पॉइंट, एक फर्स्ट स्लिप या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. बघूया 4 चेंडू 3 धावा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कॉपरेट, सहकार्य करा. 4 चेंडू 3 धावा. हा चेंडू यावेळेस टप्प्यावर थोडासा आत येतोय. डॉट चेंडू. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. रोमांचकारी, रोमहर्षक, काळजाचा ठोका चुकवणारा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा सामना. 3 चेंडू आणि 3 धावा. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक, पुन्हा एकदा बीट आणि आता मात्र इथे प्रचंड मानसिक दडपण. यावेळेस युवराज स्पोर्ट्सच्या या फलंदाजांवरती आता मात्र 2 चेंडू मध्ये गरज आहे 3 धावांची. कोण जिंकेल, युवराज स्पोर्ट्स की ऋतुजा स्पोर्ट्स की सुपर ओव्हर? काय घडेल? अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये इथे निर्माण झाल्यात. मात्र या 2 चेंडू या सामन्याचं भवितव्य ठरवतील. गोलंदाज संदेश ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू बॅटच्या संपर्कात नाही. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट फेकल्यात आणि आता मात्र येणाऱ्या एका चेंडूवरती गरज आहे ती 3 धावांची. जबरदस्त गोलंदाजी या संदेशने. मी आधीच सांगितलं होतं हा सामना बॅलन्स आहे. या सामन्यातला थरार कायम आहे, या सामन्यातलं रहस्य कायम आहे. या संदेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता. या संदेशने मात्र 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. आणि आता मात्र एका चेंडू मध्ये गरज आहे ती जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 1 चेंडू 3 धावा. प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय. कोण जिंकेल हा सामना, युवराज स्पोर्ट्स की ऋतुजा स्पोर्ट्स? की संदेशने केलेली ही मेहनत 5 चेंडू मधली ही मेहनत, या मेहनतीला फळ मिळेल का? की सचिन आपल्या संघाला हा सामना जिंकून देऊन या सामन्याचा हिरो ठरेल? 1 चेंडू 3 धावा. जबरदस्त. या चेंडूसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार. या सचिन मात्र इथे सामना करण्यास सज्ज. 1 चेंडू 3 धावा. हवेचा वेग मात्र मैदानावरती पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेला हवा वाहते. मात्र बघूया 1 चेंडू 3 धावा. हा चेंडू मात्र इथे बघूया लेग बायच 1 धाव आणि इथे मात्र हा सामना एका धावेने इथे गमावलेला आहे. बघूया मात्र इथे पंचांनी हा चेंडू लेग बायच या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि इथे एका धावेने हा सामना मात्र इथे गमावला युवराज स्पोर्ट्स या संघाने. एका धावेचं महत्व का असं क्रिकेटमध्ये, तर मात्र युवराज स्पोर्ट्स या संघाला इथे कळणार आहे. 3 धावांची गरज होती शेवटच्या चेंडूवरती. मात्र फक्त 1 धाव इथे खर्च केलेली आहे आणि पहिली